अभ्यास तर खूप करायचा आहे. खूप करायचा आहे अभ्यास. 10वीत पण चांगले मार्क पडलेले होते. आई-वडिलांनी कुठेतरी क्लासेसला पण पाठवलंय. लाखो रुपये खर्च पण केलेत. पण मला जमेनाच झालंय. हां, तात्पुरतं समजतोय पॉइंट, पण क्वेशन सॉल्व्ह होत नाहीयेत. हां, पुस्तकातले क्वेशन थोडे-थोडे सॉल्व्ह होतील. एम-सी-क्यू जमत नाहीयेत. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तुम्ही योग्य व्हिडिओच्या ठिकाणी आलेले आहात. मग ज्या चुका मी केल्या होत्या, मी त्या तुम्हाला करून देणार नाही. आता तुम्ही म्हणाल, "सर तुमचा काय प्रश्न आहे?" अरे, खूप चुका मी केल्या होत्या. हां, या चुकातून मी सुधारलोय आणि मी गेली 26 वर्ष क्लासेस घेतोय आणि माझ्या मुलांना मी ह्या चुका करून देत नाहीत. आता माझी मुलं म्हणजे कोण? तुम्हीच लक्षात घ्या, स्टुडंट्स माझे. मुद्दा असा काय, की इथं पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सांगतो, सगळं डिटेलमध्ये सांगतो. पहिला प्रश्न विचारतोय, चॅनलला सबस्क्राईब केलंय का? नसेल तर करा. थोड्या वेळाने व्हिडिओ आवडेल, लाईक करा. टेन्शन कमी होईल. मग तुमच्यासारखी जशी टेन्शन असलेली मुलं आहेत ना, त्यांना तो व्हिडिओ शेअर करा. बरं पहिली सुरुवात करूया. 9वी पर्यंत मी एक ठीक आहे, हुशार आहे, पण निवांत स्टुडंट होतो. 9th पर्यंत काही नव्हतं, निवांत. जसं 10वीला गेलो ना, 10वीला गेलो की एक डायलॉग ऐकायला मिळाला. आता 10वीचं वर्ष आहे, महत्वाचं वर्ष आहे, अभ्यास केला पाहिजे. मग रिलेटिव्हज म्हणजे पाहुणे, नातलग, कुणीही असू देत, वडिलांचे मित्र असू देत, पप्पांच्या ऑफिसमधले कलीग असू देत. 10वीत आहे मुलगा, कळाला की नाही, संपलं. सुरू, सुरू, प्रवचन सुरू. मग मी वैतागून गेलो होतो 10वीत आणि वडिलांनी मला पहाटेचा एक क्लास, सकाळचा एक क्लास, शाळा सुटल्यावर एक क्लास, रात्री एक क्लास, जवळ-जवळ 4-4 क्लासेस लावले होते मला. होय. मला प्रश्न पडला होता 9वी पर्यंत हे पालक माझ्याकडे लक्ष देत नव्हते. 10वीत असं काय झालं? चिडचिड होत होती लक्षात घ्या आणि मी ठीक-ठाकच अभ्यास करत होतो. आमच्या वेळेस बोर्डच्या अगोदर अगदी दीड महिना सुट्टी असायची. आज तुमच्यासारखं नव्हतं. तुमचं फार बिझी शेड्यूल आहे बरं का बाळांनो. आमच्या वेळेस असं काही नव्हतं. 45 दिवस सुट्टी होती. मी बॅग पॅक करून ठेवली होती आणि मी गावाला जायची तयारीत होतो. मग एक मित्र आला माझा भोसले आडनावाचा, अविनाश भोसले. मग तो म्हणला, "अरे, माझं बरेचसे टॉपिक राहिलेत एकत्र करूया का अभ्यास?" मनावर दगड ठेवून म्हणलं मी, "करायचा आहे?" म्हणलं, "थांब ना, करूया की आपण अभ्यास." मग चल करूया अभ्यास. म्हणजे मी पहिल्यापासूनच मुलांना थोडं-थोडं शिकवत होतो बरं का, अगदी 5वी पासून. म्हणजे मी काय डायरेक्टच क्लास सुरू केले नाहीत म्हणूया आपण. अगदी घरातल्या माझ्या लहान भावाला पण शिकवलंय, असे शिकवलंय. मग भोसले बरोबर अभ्यास केला आणि त्यामुळे काय झालं, की 40-45 दिवस खूप अभ्यास केल्यामुळं 10वी स्कोर वाढला की एकदम. तसं 9वीत पण माझा स्कोर चांगला यायला पाहिजे होता. नाही आला. का नाही आला? करत नव्हतो रे. पण 10वीत चला भोसलेमुळं जमलं. आज भोसले एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे बरं का लक्षात घ्या. म्हणजे खूप सक्सेसफुल आहे तो सुद्धा. बरं चला तो मुद्दा बाजूला ठेवूया. आपल्याला 10वीला चांगले मार्क पडले किंवा चांगले मार्क पडणारच होते हे लक्षात घ्या. चांगले मार्क पडणारच होते. पण मी काय केलं, शेवटचा पेपर त्यावेळेस हिंदी होता. मला अजून आठवतंय शेवटचा पेपर आणि त्याच्या 3 दिवस अगोदर बॅग भरून तयार ठेवली होती. गावाला जायचंय, एन्जॉय करायचंय, मोठी सुट्टी 3.5 महिने. कधी एकदा गावाला कसं झालं होतं. मग गावाला गेल्यावर काय करायचं तेच. मग नदीत पोहायला जाणं, शाळेत झोपायला जाणं, खेकडे पकडणं, फिरणं रानावनातून लक्षात घ्या एन्जॉय. एक लाईन वाचली नाही 3.5 महिन्यात. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा पण कौतुकच झालं. का चांगले मार्क पडले लक्षात घ्या. मग कौतुकच कौतुक. त्याच्यानंतर कॉलेजला ॲडमिशन चांगले मार्क असल्यामुळे लगेच मिळालं ॲडमिशन. इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट सुद्धा मिळाला. छानच. पण कॉलेज सुरू झालं तरी कॉलेजला जायची इच्छा होत नव्हती. का? अभ्यास काहीच केला नव्हता. 3-4 महिने सुट्टी एन्जॉय केली होती आणि त्याच्यात मग असं झालं, की 15-20 दिवस लेट गेलो कॉलेजला. ती इच्छा होत नव्हती. गेलो कॉलेजला. काय झालं कॉलेजला गेल्यावर? काय झालं कॉलेजला गेल्यावर? मी तुम्हाला सांगतो, तिथं डोळे उघडले. काहीच कळत नव्हतं. ते समोरचा शिक्षक काय शिकवतोय. 10 दिवस त्याच्यात गेले. ओके. मग घरी वडील म्हणले, की क्लास नाही का लावायचा आपल्याला कुठला? ऑब्व्हियसली क्लासची चौकशी सुरू झाली. मग साताऱ्यातला जो टॉपचा क्लास आहे तो जॉइन केला आणि तिथं गेल्यावर कळालं, की काय हुशार लेव्हलची मुलं असतात. घाबरलो मी, कॉन्फिडन्स गेला. एकदम सगळं अवघड-अवघड वाटायला लागलं आणि फर्स्ट युनिट टेस्टच्या वेळेस माझा कॉन्फिडन्स सगळा गेला. खूप कमी मार्क पडले. मी तुम्हाला ते होऊन देणार नाहीये. आता युनिट टेस्ट प्रत्येकाच्या जवळ आली लक्षात घ्या. मला डेली लाईव्ह सेशन सुरू करायचे आहेत. तुमचा रिस्पॉन्स फक्त हवाय. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचा लक्षात घ्या. मग मला काय करायचंय? माझी स्टोरी सांगतो पहिल्यांदा. मग 11th-12th हार्ड गेलं. 12वीत कमी मार्क पडले. इंजिनिअरिंगला डोनेशन भरून ॲडमिशन घेतलं आणि पहिल्या 2-3 सेमेस्टरचा रिझल्ट खराब लागला. मॅथ्समध्येच फेल होत होतो. जो विद्यार्थी 10वी पर्यंत टॉप करतोय तो मॅथ्समध्ये फेल होतोय. होय, होय. मॅथ्स टफ जात होतं मला लक्षात घ्या. मग 4th सेमेस्टर झाली. 5th सेमेस्टरला मात्र असं झालं होतं, म्हणजे 3rd इयरला इंजिनिअरिंगच्या, की जर मी 2nd इयरचा मॅथ्स 2 M3 म्हणायचं मला.
तो जर नाही मी पास झालो तर 4th इयरला मी जाऊ शकणार नाही. इंजिनिअरिंग सोडायची वेळ येईल. मग एका मित्रानं सजेस्ट केलं, की पाटील सरांचा क्लास सांगलीमध्ये विश्रामबाग, की तिथं वालचंद कॉलेजची पण मुलं होती. म्हणजे बघा आम्ही तिथं गेलो. लक्षात घ्या एवढ्या गर्दीत पालक ते सर माझ्याशी बोलले. म्हणले, "10वीचा स्कोर तुझा किती आहे?" कौतुक केलं, "अरे, तू हुशार विद्यार्थी आहे." मी सरांना म्हटलं, "सर 11वी-12वीचा स्कोर पण बघा ना, इंजिनिअरिंगचा स्कोर बघा ना." नाही जमेना झालंय. मग सरांनी मला सांगितलं, "तू फॉर्म्युलेच केले नाहीयेत, तर तुला कसं जमेल मॅथ्स? फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, साइन 2 थिटा, साइन 3 थिटा हे केलंच नाही." बरं मी का नाही केलं? मी तुम्हाला सांगतो. मी काय शोधलं तुम्हाला पण सांगतो. ठीक आहे. लॉग टेबल. हे लॉग टेबलच ना आमच्या वेळेस त्यावेळेस कॉलेजमध्ये लॉग टेबल अलाउड असायचं आणि या लॉग टेबलमध्ये ही सगळे फॉर्म्युले आहेत. मी YouTubeवर मी कबूल करतोय. की सगळेच बघायचे इथं फॉर्म्युले. हे सगळेच बघत होते लक्षात घ्या. हे सगळेच फॉर्म्युले अवेलेबल आहेत. आता नवनीतवाल्यांनी तर ह्याच्या पुढची स्टेप आणली गोल्डन लॉग टेबल. त्यात तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळेच फॉर्म्युले दिलेत. चूक होती माझी. पण सरांमुळे ती चूक दूर झाली. मी फॉर्म्युले केले आणि M3 मध्ये मला ना खूप चांगला स्कोर झाला. म्हणजे अगदी जो टॉपचा स्कोर होता ना तसा. जिथे मी फेल होत होतो, तिथून माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट. अरे तुमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट हा व्हिडिओ आहे लक्षात घ्या. मी तुमच्यासाठी लाईव्ह सेशन घेऊन येतोय. ओके, लाईव्ह सेशन संध्याकाळचे लाईव्ह सेशन असतील आणि मला 11वी साठी आठवड्यातून ठराविक दिवस वेळ द्यायचा आहे. ओके, वेळ द्यायचा आहे. कदाचित मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, किती वेळाचे सेशन होतील सांगू शकत नाहीत. पण जी मुलं जॉइन असणार आहेत ती दी बेस्ट असणार आहेत. आणि आपण काय करूया? आपण टिपिकल कुठल्यातरी टॉपिक पासून सुरुवात करूया बरं का. म्हणजे YouTubeवर जिथं माझ्याकडे कंटेंट अवेलेबल आहे, तो सोडून असा कंटेंट मी अवेलेबल करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. मग थांबा ना बाळांनो. आता काय अवस्था आहे? मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर 5% टॉपर असतात. किती पर्सेंट? 5% टॉपर असतात. मी तुम्हाला सांगतो, आमच्या इथं परिस्थिती वेगळी आहे. माझ्या साताऱ्याच्या ऑफलाईनचा गेल्या वर्षीचा रिझल्ट जर बघितला आपण, गेल्या वर्षीचा रिझल्ट जर बघितला, तर मी तुम्हाला सांगतो, की माझ्याकडं 97 प्लस पर्सेंटाइल असणारी जवळ-जवळ 40च्या आसपास मुलं आहेत. 90च्या पुढचे तर विचारूच नका, खूप आहेत लक्षात घ्या. 98, 99 ची पण भरपूर मुलं आहेत. बरं हे बदललं याच्या मागचं कारण सांगू. आता हॉस्टेलमध्ये 4-5 मुलं आहेत. त्यांना खूप चांगले 96-97 असे पर्सेंटाइल पडले. बदड-बदड-बदडलंय त्यांना. ओके. 20 मिनिटाची जेवायची सुट्टी. पोट भरलंय मला सांगायचं नाही. 20 मिनिटात जायचं, जेवून यायचं मेसमधून. ओके. स्ट्रिक्ट राहिलो त्यांच्याशी मी. कठोर बनलोय. फटके दिलेत. आता रिझल्ट चांगला लागलाय ना लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो 96-97 पडले तरी बऱ्यापैकी छान कॉलेज मिळून जातंय. 93-94 ला सुद्धा मिळून जाईल. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल. मग तुम्ही त्याच्या खाली आला, तर मात्र अवघड होतंय. होऊन देणार नाही मी तुम्हाला आणि 11th स्टँडर्डच्या मुलांना मला रिक्वेस्ट करायची आहे. कोणती रिक्वेस्ट करायची आहे? की तुम्ही काय करा लक्षात घ्या, की मी पुढच्या काही तुम्हाला सूचना देणार आहे. तर मी काय तुम्हाला टिप्स देणार आहे. त्या मात्र तुम्ही महत्त्वाच्या फॉलो करायच्या म्हणजे करायच्या. आता पहिला पॉइंट मी जो इथे दिलाय ना, तो बऱ्याच मुलांचा पॉइंट असतो, की सर काहीच समजत नाहीये. आता सांगू का? तुम्ही जर कॉलेजमधला जर विचार करत असाल ना, तर तुमची काहीच चूक नाहीये. मला सांगायचंय काय, की शिक्षण सम्राट हा शब्द कधी ऐकलाय का? शिक्षण सम्राट. जसं वाळू सम्राट असतात, साखर सम्राट असतात. तसे हे जे शिक्षण सम्राट आहेत ना, हे फार वेगळे लोक आहेत लक्षात घ्या. यांना एकदम कमी पगारातला शिक्षक पाहिजे असतो. हां, चांगल्या फॅकल्टीज ते अफोर्डच करत नाहीत. तर बऱ्याचशा कॉलेजमध्ये जे शिक्षक असतात त्यांना जमतच नाहीत. माझ्याकडं व्हॅकन्सी विचारायला एक शिक्षक आले होते. नाव कुणाचं मी घेत नाही लक्षात घ्या. केमिस्ट्रीसाठी आले होते. मी त्यांना विचारलं, "फिजिकल केमिस्ट्री?" "हो, शिकू शकतो मी. ऑर्गॅनिक जमतंय मला. सगळं जमतंय." मी "ठीक आहे," म्हटलं, "सर एक डेमो लेक्चर घ्या." डेमो लेक्चरला गेल्यावर मी बघितलं सीसीटीव्हीतून त्यांना काहीच जमत नव्हतं. पुन्हा मी मुलांना विचारलं, "अरे काय?" नाही, 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 नाही. काहीच जमत नव्हतं. मग अशा फॅकल्टीज असतील तर दोष तुमचा नाहीये लक्षात घ्या. दोष तुमचा नाहीये. त्यामुळं कॉलेजवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. कॉलेजमधल्या शिक्षकांना पण माहिती आहे पोरांनी क्लासेस लावलेत. ग्रामीण भागातल्या कॉलेजवाल्यांना पण माहिती आहे, की आता ऑनलाईन कोर्सेस आहेत. जसं आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये 2028 साठी सायन्स बॅच आहे. तुम्हाला माहीत नसेल तर आपलं ॲप डाउनलोड करा. नंबर आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड केलेत. तिथं कॉल करा. अभ्यास सुरुवातीपासून परफेक्ट करा. मग पहिला पॉइंट क्लिअर करा. डोक्यातून काढून टाका. काही समजत नाही ना, तुमचा दोष नाहीये. शिक्षकांचा पण दोष असू शकतो. क्लास तर जॉइन केलाय हो, पण त्या क्लासमध्ये एकदम फास्ट टीचिंग होतंय. आता इथं तुम्हाला कळणार आहे, की 10वी पेक्षा 11th-12th वेगळं आहे.
हे फास्ट टीचिंग एवढं केलं जातं ना, मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे एक मुलगा होता बरं का. 6 फूट त्याची उंची होती, पण भारी पोरगं होतं. XYZ अकॅडमीतून तो क्रॅश कोर्ससाठी माझ्याकडे आला होता साठी बरं का. मी त्याला म्हटलं, "ते सरांचं खूप नाव ऐकलं रे मी तिथल्या क्लासचं, त्यांचं कळतं का?" तो उभा राहिला आणि म्हणाला, "सर माझ्या बी डोक्यावरून जातंय." म्हणजे त्याचं म्हणणं कळालं का? 6 फुटाचा होता तो, पण त्याच्या पण डोक्यावरून जातंय म्हणजे कुणालाच कळत नाही. आणि माझं उदाहरण देतो ना, माझ्या क्लासमध्ये तसं होतं. जो क्लास लावला होता ना, माझ्या बरोबरची मुलं किंवा काही मुली शिकायला होत्या, त्यांची मुलं आज माझ्या क्लासमध्ये आहेत आणि आज मला कळालं, की माझाच रिझल्ट त्यांच्यापेक्षा चांगला होता. मला वाटायचं ते टॉपर आहेत. कुठलं काय? काही नाही लक्षात घ्या. त्याच्यामुळं सांगतो, हे फास्ट टीचिंग होतंय, होतंय. तुम्हाला ते जमत नाहीये. तुम्ही त्याच्याविरुद्ध कंप्लेंट थोडी केली पाहिजे. पण तुम्ही क्लास जर जे-ई-ईचा लावला असेल, तर सिलेबस वास्ट आहे रे. होणार नाही हळू-हळू का 3 वर्ष शिकायचे होय आपल्याला. त्यामुळे तुम्हाला इथं लक्षात ठेवलं पाहिजे क्लासमध्ये आहेत ना, तर ही एक मेथड बदल बरं का, रट्टा मार. 9वी हेच केलं ना लक्षात घ्या. रट्टा मारायची पद्धत एक बदलावी लागेल. पण सर कशी बदलायची? कशी बदलायची मेथड? तर मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला डेफिनेशन असेल ते डेफिनेशन नाही पाठ करायची, त्याच्यावरून फॉर्म्युला आला पाहिजे, न्यूमेरिकल सॉल्व्ह व्हायला पाहिजेत, एम-सी-क्यू सुद्धा कळायला पाहिजेत. मी चला तुम्हाला वेगळी मेथड सांगतोय. नीट लक्ष द्यायचं, सगळे समजून घ्यायचं. बघा, जर मी अॅमीटर समजा मी जर गॅलव्हॅनोमीटर बरोबर एक शंट रेझिस्टन्स घेतला पॅरललमध्ये. कसा घेतलाय? पॅरलल. तर हा अॅमीटर तयार होतो. पण ती मी त्या गॅलव्हॅनोमीटर बरोबर एक रेझिस्टर सीरीजमध्ये घेतला हाय, तर व्होल्टमीटर तयार होतो. आता डोकं वापरा ना तुम्ही लक्षात घ्या. व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जास्त असणार आहे. सीरीज अरेंजमेंट. अॅमीटरचा व्होल्ट रेझिस्टन्स कमी असणार आहे. बरोबर आहे लक्षात घ्या. पण एवढं नाही बाळांनो. याच्यानुसार मग ही पॅरलल अरेंजमेंट आहे. तिथं पोटेन्शियल डिफरन्स सेम असणार आहे. ही सीरीज आहे. इथं करंट सेम असणार आहे. या बेसिक गोष्टी यायला लागतात. आपल्या चॅनलवर या टाइपचे सगळे व्हिडिओ असतात लक्षात घ्या बरं का. त्यामुळे तुम्ही समजून घ्या. बरं मला एक सांगा ना, व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जास्त बोललो ना मी आपण. पण जर मी आयडियल व्होल्टमीटर घेतलं, त्याचा रेझिस्टन्स तर खूप जास्त असणार आहे, म्हणजे इन्फायनाईट असणार आहे. आता अॅमीटरचा रेझिस्टन्स कमी असतो. मग आयडियल अॅमीटर घेतलं, तर त्याचा रेझिस्टन्स काय असतो? 0. या एम-सी-क्यूज आहेत लक्षात घ्या. या काय आहेत? एम-सी-क्यूज. असा अभ्यास केला तर जमणार आहेत हे लक्षात घ्या. आणि प्रॉब्लेम काय होतो? ऑफलाईनला तुम्ही डाउट विचारायला घाबरतात. चांगले स्टुडंट मी घाबरायचो. पण ऑनलाईनची काय मज्जा येते माहिती का? मी नेहमी नाव घेतो निरंजन महाजन माझा एक स्टुडंट आहे किंवा बरेचसे स्टुडंट आहेत. मुलींचा ग्रुप आहे 2-3 अशा म्हणूया आपण, की जे ऑनलाईन डाउट विचारतात. ऑफलाईनला ते घाबरतात. मग करा ना आपलं ऑनलाईन जॉइन लक्षात घ्या. ओके. एम-सी-क्यू जमतच नाही तसा विषय नाही. मगाशी मी बोललोय. कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय एम जमणार नाही. मग काय रिकाम्या जागा नाही पाठ करायला लक्षात घ्या. रट्टा मारण्यासाठी एम नसतात. आणि गंमत म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये एम-सी-क्यू 10 मार्काला असतात, 10 प्रश्न आणि व्ही-एस-ए 8 मार्काला असतात. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन्स. एका शब्दात उत्तर लिहा. 18 मार्क झाले इथे लक्षात घ्या आणि इथं मार्क जातात मुलांचे. का? पाठ केलेले एम त्यांना वाटतं हीच एम परीक्षेत यावी. नाही रे, समजून घ्या. आणि तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना, रिव्हिजन करा. रिव्हिजन शिवाय काहीही होणार नाहीये हे डोक्यात ठेवा. रिव्हिजन शिवाय काय होणार नाही. आलं का ध्यानात तुमच्या? तर मी सजेस्ट केल्याप्रमाणे अभ्यास करायला लगेच सुरुवात करा. फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा. ट्रायम्फ 2028 बॅच मधले फ्री लेक्चर्स बघा. 2028 म्हणजे कळतंय का तुमच्यासाठीच आहे आणि लाईव्ह सेशन सुरू होणार आहेत. ओके, लवकर सुरू होणार आहेत. ते मात्र न चुकता बघायचे आणि रिक्वेस्ट करतोय की जास्तीत जास्त मुलांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. मग जरा जाता-जाता विचारतोय पुन्हा केलं का सबस्क्राईब? नसेल तर पहिल्यांदा करा. बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे आमचा व्हिडिओ अपलोड झाला की पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. ऑल द बेस्ट.